नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी क्रिस्पी चिकन फ्राय आणि ते पण जरा वेगळ्या पद्धतीने. जसं आपण जरा चायनीजमध्ये आपण जरा वेगळ्या पद्धतीने, जसं भरपूर पद्धत असते चायनीज फ्लेवरमध्ये, तर त्याच पद्धतीने आपण जरा वेगळं आज चिकन बनवणार आहोत, ते पण फ्राईड करून. तर चला सुरुवात करूया. हे बघा, मी काय अर्धा पाव किलो चिकन घेतलेलं आहे. इथं हे आपलं सोया सॉस आहे, हा टोमॅटो सॉस आहे, रेड चिली सॉस आहे, हे आपली शेजवान चटणी, हे आपले रोजचे मसाले आहेत, गरम मसाला आहे, धने जिरं पावडर आहे, लाल तिखट मसाला आहे, तीळ आहे, इथं मीठ आहे, इथं आपला कॉर्नफ्लावर आहे म्हणजे मक्याचं पीठ, इथं मैदा आहे, आणि इथं आलं, लसूण, कोथिंबीर आणि अंडी. चला आता आपण सुरुवात करूया. पहिलं आपण याच्यामध्ये सगळं जे मसाले आहेत काय काय याला साईडला ठेवू. याचं काय आता सध्या काम नाही आहे, तर सध्या आता आपण सगळे मसाले ह्याच्यात मध्ये टाकून आता एकजीव करून घेऊया. पहिलं आपण मैदा टाकून घेऊ. याआधीच मी चिकन धुवून ठेवलेले आहेत. आता मी मैदा टाकून घेते चांगल्यापैकी. आता आपण मक्याचं पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवर टाकते. हा आपला धने जिरा पावडर, आपला गरम मसाला, इथं थोडंसं लाल तिखट, मिरची पावडर, इथे आपण थोडं अंडं टाकू. हे बघा, अंडं टाकून दिलंय. आणि हळद, हे बघा मस्तपैकी आपण हळद टाकून देऊया. आता थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडासा आपला घरचा मसाला. बस, आता आपण याला एकजीव करून घेऊया. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता एकजीव करून घेऊ आणि याला जरा चांगल्यापैकी असं मिक्स करून घेऊया. आणि आता जरा आपण आलं लसणाची पेस्ट करून घेऊ. चला, तर आता लसूण आपण सोलून घेऊ. ह्याला साईडलाच ठेवते, लसूण सोलून घेऊ आपण. हे बघा, मस्तपैकी आता लसूण सोलून घेऊ. चला, तर आपण मस्तपैकी पेस्ट बनवून घ्या आणि ह्याच्यामध्ये लागली आलं पण ह्याच्यामध्ये टाकून देऊ. बारीक बारीक चिरून घेत. आता याला आपण चांगल्यापैकी पेस्ट करून घेऊ. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आपली पेस्ट झालेली आहे. हे बघा, मस्तपैकी आता आपण एकजीव करून ठेवूया. एक नंबर. आणि इथं मी आता गॅस ऑन करते. आणि लागलेच आपण तेल पण आपण टाकून देऊ. हे बघा, तेल टाकून देते. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आपलं तेल आता तापलेलं आहे. चला, आता आपण फ्राय करून घेऊया. सगळे मिक्स एकजीव करून घेतलेले आपण चिकन. चला, बघा, एक एक करून मस्तपैकी आपले चिकन. आता तेल पण छानपैकी गरम झालेलं आहे, तर पटकन आपले
चिकन फ्राय होते. हे बघा मित्रांनो, आता पलटी करते चांगल्यापैकी. क्रिस्पी क्रिस्पी आपले. आणि गॅस पण मी फुलच ठेवलाय चांगल्यापैकी क्रिस्पी होण्यासाठी. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता आपलं चिकन क्रिस्पी झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. हे बघा, छानपैकी एक नंबर आपली क्रिस्पी चिकन. चला आता आपण दुसरा बॅटर टाकू. एक नंबर क्रिस्पी चिकन. हे बघा मित्रांनो, मस्तच आपले चिकन एक नंबर झालेले आहेत. झालेलं आहे. आता आपण पुढच्या प्रोसिजरमध्ये सुरुवात करूया. पुढची स्टेप म्हणजे पहिलं आपण आता लसूण पाहिजे आपल्याला सोलायला. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आपले लसूण सोलून झालेलं आहे. आता आपण याला बारीक बारीक कटिंग करून घेऊया. हे बघा, बारीक बारीक कटिंग करून सगळे लसणाचे आपली दुसरी कढई ठेवून देऊया गरम होण्यासाठी. आणि आपण हेच तेल वापरायचं, आपण फ्राय केलेलं जे तेल होतं. हे बघा, गॅस ऑन केलेला आहे. तोपर्यंत आपलं इथं कढईत तापते, तोपर्यंत मी इथे सगळे लसूण कटिंग करून घेते, बारीक बारीक चॉप करून घेते. हे बघा, चला आता आपण हे तेल याच्यामध्ये कढईतलं ते तळलेलं तेल आहे तेच मी यूज करते. हे बघा, एक नंबर. आणि चला आता आपण लसूण बाजूला ठेवते. कोथिंबीर आपल्याला शेवटला टाकायची आहे. मस्तपैकी लसूण टाकलेले आहेत. चांगल्यापैकी हलवून घेऊ. थोडं कमी करते गॅस. थोडे थोडे जे मसाले आहेत ते पण टाकून देऊ याच्यामध्ये, नगभर, जास्त नाही. आपला धनजीर पावडर आहे, हा गरम मसाला आहे ते पण टाकते. लागली तिखट मसाला आहे ते पण टाकते. आणि सोया सॉस आहे, थोडंसंच टाकूया. आपला टोमॅटो सॉस आहे, इथे रेड चिल्ली सॉस आहे, आपले शेजवान चटणी, आपली चायनीज शेजवान चटणी लागलीच. आपण आता एकजीव करून घेऊया. मस्तपैकी एकजीव झालेला आहे. आणि किंचित आपण याच्यामध्ये थोडीशी चिमटभर मीठ टाकते आणि कोथिंबीर वरून टाकते. थोडंसं तेल टाकून देऊ आपण वरून. थोडंसं गॅस फास्ट करून घेते. मस्त. अजून जरा आता आपण पाण्याचा नकभर शितोडे मारूया.
थोडं ज्युसी होण्यासाठी आणि जरा झाकण ठेवून देऊया. हे बघा मित्रांनो, आता 2 मिनिटं झालेले आहे. त्याला आता आपण काढून घेऊया. ओहो, एक नंबर मस्तच वास यायला लागलाय. आता मी गॅस बंद करते. हे बघा, मला दाखवते आपला क्रिस्पी चिकन फ्राय. ओहो, एक नंबर. बघा, हे बघा मित्रांनो, मस्तपैकी कमी मसाल्यामध्ये, कमी इन्ग्रेडियंटमध्ये फक्त लसूण आल्याचंच सगळं मारा केला आणि थोडंफार काय मसाले, जास्त काही नाही आहे. आणि तळण्यासाठी तर तुम्हाला माहीत आहे मैदा आणि कॉर्नफ्लोअर केलं आहे, जास्त मसाल्यामध्ये नाही केलं आहे. तुम्ही नक्कीच हे ट्राय करा. मुलांना, घरच्या माणसांना नक्की खूप आवडेल. ट्राय करा. आणि आजची ही डिश कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करत राहा आणि शेअर करा. आता मी व्हिडिओ इथंच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.